चला तर मग आज आपण जाणार आहोत मुन्नारला आणि मुन्नारला आपण रोड ट्रिप करणार आहोत आणि त्याच्या आधी आम्ही कोझिकोडेवरून गेलो कोचीला वंदे भारत ट्रेनने आणि तिथनं आम्ही कॅब केली, एक कार केली आणि कारने आम्ही चाललो आता मुन्नारला। आणि मुन्नारला बघण्यासारखं भरपूर आहे। एलिफंट राईड, नंतर बोटिंग वगैरे आहे, छान आहे, भरपूर मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि हा इको पॉइंट आहे, खूप सुंदर आहे आणि टी फॅक्टरी आपण बघणार आहोत, रोज गार्डन बघणार आहोत आणि इराविकुलम नॅशनल पार्क आपण बघणार आहोत। चला तर मग आता आपली रोड ट्रिप ही सुरू झाली आहे। आता आपण कोचीवरून मुन्नारला चाललेलो आहे आणि हे कोची आहे। कोची पण बघून घ्या किती छान आहे ते। आणि मुन्नारला जाताना रोडच्या आजूबाजूला अशी घरं आहेत आणि भरपूर झाडं आहेत, खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे। आणि जाताना असे मधामधात आपल्याला गावं लागलेले आहे आणि जाताना आम्हाला हा धबधबा लागला। आम्ही एक 5-10 मिनिटं इथे उतरलो, छान सेल्फीज वगैरे काढल्या, फोटोज वगैरे काढले आणि परत निघालो। इथे पाऊस पण सुरू झाला, ॲक्च्युली उन्हाळा आहे पण इथे पाऊस पडला, आंबे भरपूर लागले होते, हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे आणि पाऊस सुद्धा चालू झालेला आहे। तर आपण थोड्या वेळ इथे थांबलो आणि थोड्या दूर गेल्यानंतर अजिबात पाऊस नव्हता, मधातच आम्हाला थोडासा पाऊस लागला। आता बघा किती छान ऊन वगैरे पण पडलेलं आहे, वातावरण बघा, आजूबाजूला छान माउंटन वगैरे आहे, खूप सुंदर असं मस्त असं वातावरण होतं। आणि लवकरच आपण आपल्या हॉटेलमध्ये आता पोहोचणार आहोत। इथे आम्ही स्टे केला होता आणि या हॉटेलचं नाव आहे हॉटेल प्रिन्सेस दे मुन्नार। आता मी तुम्हाला आतून सुद्धा दाखवते की आपली ही रूम कशी आहे। अगदी डिसेंट आणि छान अशी रूम होती आणि बाहेरचा जो व्ह्यू होता तो अगदी ऑसम होता, खूप बघण्यासारखा होता आणि खूपच छान होता। आणि हे हॉटेल अगदी असं डोंगरावर असल्यासारखं आहे आणि रोड बघा कसा खालून वर चाललेला आहे। आणि आता हा दुसरा दिवस आहे, आपण आता फिरायला निघालो आहे। सकाळचे 9 वाजले आहे आणि आज आपण पूर्ण दिवस फिरणार आहोत आणि अगदी जे जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ते सगळे आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला मज्जा येणार आहे। आणि आता आपल्याला रस्त्याने पूर्ण टी गार्डन लागणार आहे, सगळे चहाचे झाडं आहेत हे आणि इथे चहाची फॅक्टरी वगैरे पण आहे, ती सुद्धा आपण बघणार आहोत। आता आपण आलो आहे एलिफंट राईड आणि मी पहिल्यांदाच एलिफंटवर बसणार आहे, थोडं एक्साइटमेंट होतं। तर चला आपण बघूया आपल्याला कसं वाटतं ते एलिफंटवर बसल्यावर। आणि मी एलिफंटवर बसून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला पण भीती पण खूप वाटत होती। तर 1-2 फोटो आम्ही काढून घेतले तिथे, आमची सेल्फीज वगैरे, आणि सगळे स्पॉट्स मी थोडे थोडे तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता आपण आलो आहे सन मून व्हॅली बोटिंगला, आपण इथे बोटिंग पण करणार आहोत।
आता आपण जाणार आहोत इको पॉइंटला. खूप छान व्ह्यू होता हा आणि इको साऊंड तर एवढा मस्त येत होता. आणि आता चला, आता आपण जाऊया मस्त थंडगार रोज गार्डन बघायला. खूप मस्त होतं. वेगळे वेगळे पण फुलं होते तिथे. भरपूर मोठं होतं रोज गार्डन. आता आपण जाणार आहोत टी फॅक्टरी बघायला. आजूबाजूचं वातावरण बघा किती छान आहे. पूर्ण आजूबाजूला माउंटन आहे आणि मधात ती फॅक्टरी आहे. चला, आता आपण बघणार आहोत चहापत्ती कशी तयार होते. पहिले अगदी हे पानं, ताजे पानं आहेत, मशीनमध्ये टाकतात आणि हे आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहे की कसं हे काम करतं म्हणून प्रत्येक मशीन. आणि ही चहापत्ती आता तयार झाली आहे आणि याला आता गाळत आहे. आणि हे प्रत्येक सेपरेशन वेगळं वेगळं होतं. मोठी चहापत्ती, बारीक चहापत्ती, एक 4-5 प्रकारच्या चहापत्ती याच्यातनं आपल्याला मिळतात. जितकी जाडी चहापत्ती तेवढी चांगली चहापत्ती. आणि इथे सॅम्पल पण ठेवले आहे. कोणती चहापत्ती किती चांगली आहे त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं इथे. आणि हे टी स्टोअर आहे. इथनं पण आम्ही टी घेतला, एक ॲपल टीसुद्धा घेतला, 2-3 प्रकारचे टी घेतले. आता आपण चाललो आहे इराविकुलम नॅशनल पार्क बघायला. तर इथे या बसने आपल्याला जावं लागेल वरती. आपली जी कार आहे त्याने आपल्याला जाता नाही येणार. तर या बसेस असतात, त्या बसेस आपल्याला वरती घेऊन जातात. आजूबाजूला बघा किती हिरवळ आहे आणि हे सगळे चहाचे झाडं आहेत. पूर्ण टी गार्डन आहे आणि टी गार्डनमधून जाताना एवढं छान वाटत होतं. अगदी थंडगार असं वाटत होतं. आणि आता आपण खाली उतरल्यानंतर तिथे कल्चरल शो पण असतो. तो सुद्धा तुम्ही बघा, खूप छान असतो. त्यांच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये वगैरे तो शो होतो. आणि इथे झिप लाईन पण आहे, ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि आता आपला पूर्ण टूर हा संपलेला आहे. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.